काही गंमत आहे बघा ना. अहो सोन्यासारख्या मुलाला खरं तर मुलींच्या रांगा लागल्या पाहिजे तिकडे. हो पण काय करणार, आमची बाजू जरा लंगडी आहे ना. आणि तुम्हाला सांगते सरू मावशी, म्हणजे आमची ती बाजू मात्र काही कोणाला सांगू नका. श्रीमंत मुलींची स्थळं पाहिजेत, कळलं का? हा श्रीमंत स्थळ, पण काय होतं माहितीये, सगळ्यांनाच सुस्थितीतली स्थळं हवी असतात. त्यामुळे अशी स्थळं ना राहतच नाहीत, पटकन जातात. हो पण मग असं कुठलं स्थळ आलं की तुम्ही आधी आम्हालाच सुचवा ना. तशी घाईच आहे आम्हाला. अहो पण त्याचं पिंट्याचं वय कुठे उलटून चाललंय, लहान आहे तो आणि तसा दिसायलाही लहानखुराच आहे. आणि कसं असतं ना, आजकाल मुली सुद्धा 20व्या वर्षी लगेच लग्न नाही करत. शिक्षणानंतर 1-2 वर्ष नोकरी करतात आणि मगच लग्नाचा विचार करतात. हो पण आम्हाला आपलं आत्ताच करायचं. आणि मी तुम्हाला काय सांगते, श्रीमंत मुलीचं स्थळ आणलंत ना तर मी अगदी व्याजासकट तुमचे पैसे देईन. अहो पैशाचं काय एवढं. बरं 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 ठेवू मी. आपण ते स्थळांचं मात्र लक्षात ठेवा. हा हा चला ठेवते. आई तू हे काय चालवलंयस? तुझं लग्न जमवते, तुझ्याच्याने काही प्रयत्न होत नाहीये म्हणून मी करतेय. अगं पण आई आत्ता आत्ता लग्न कशासाठी का? अरे मग काय संन्यास घेणार आहेस का तू, का ब्रह्मचारी राहायचं आयुष्यभर? आई आई मला अजून भरपूर काही करायचंय का आयुष्यात, आणि मला आत्तापासून संसारात अडकायचं नाहीये. प्लीज. हे बघ पिंट्या, माणसाने अंथरूण बघून पाय पसरावे, कळलं ना? आणि तू काय दिवे लावणार आहेस ना ते माहिती आहे मला. नाकासमोर चाला, नोकरी करा आणि पगार मिळवा. खूप झालं हे, खूप झालं. आपली कुवत पाहून झेप घ्यावी. अरे श्रीमंत मुलीशी लग्न कर, सासरचा भरणा चालू राहील, तूही सुखी आणि आम्हीही सुखी. आई अगं काय कारणासाठी लग्न करतेस तू माझं? हे बघ खूप स्पष्टपणे सांगतोय मी तुला, मला आता लग्नाच्या भानगडीत पडायचं नाहीये. मुस्काट फोडे ना पिंट्या, काय बोलतोय तू मूर्खासारखं? हा काय लग्न करणार नाही, लग्न करणार नाही? बघते ना मी कसा लग्न करत नाहीस ते. अगं ते तरी माझं मला ठरव दे ना तू. तुला अक्कल आहे का तेवढी? तुझ्याच्याने काहीही होणार नाहीये. माझ्याच्याने काही होणार नाहीये, काही होणार नाहीये असं सतत का बोलत असतेस तू आई? अरे निदान तेवढं बोलल्यानंतर तुझ्या डोक्यात काहीतरी प्रकाश पडेल म्हणून. तुझं तुला काही कळेल अशी आशाच वाटत नाहीये रे मला. सतत मला बोलत राहा, सतत बोलत राहा मला असंच काय. आईचा जीव तिळतिळ तुटतोय ते कळतच नाहीये त्याला.